मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री पवित्र गणेश पुराण। सर्वांनी 10 दिवस खूप छान आनंदाने पवित्र गणेश पुराण श्रवण केलं। सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद। तर गणपती बाप्पा आपल्या सर्वांच्या इच्छा कामना लवकरात लवकर पूर्ण करतील। तर हे गणेश पुराण 18 पुराणांमध्ये सर्वात श्रेष्ठ असे गणेश पुराण। आपण खूप भाग्यवान आहोत, तुम्ही मी सर्वजण, की आपल्याला बाप्पांनी एवढी सेवा करण्याचा मौका दिला। तर मला असं वाटत नव्हतं की मी एवढं गणेश पुराण वाचून घेईल, की ॲक्च्युली माझे शॉर्ट पण आलेच नाही 10 दिवस रिव्हील फेसमध्ये, कारण की तब्येतच एवढी खराब आहे की वाचल्याने सुद्धा खूप थकवा सुद्धा जाणवला जातोय मला। पण आता 2 दिवस राहिले आहे। तर बाप्पा एवढी सेवा, असं वाटतंय की खूप शक्ती दे मला वाचण्याची, तुमच्यापर्यंत व्हिडिओ करण्याची। कारण की पितृपक्ष येत आहे, तर भागवत गीता पितृपक्षात जर आपण ऐकली तर आपल्याला पितृदोषांपासून मुक्तता मिळते आणि भागवत गीता मोक्षाचीच प्राप्ती आहे। आणि जे आपले पितर नरकात पडलेले आहेत त्यांना सुद्धा संतुष्टी मिळते। तर मला अशी शक्ती दे भगवंत, की मी खूप भागवत गीता वाचू आणि तुमच्यापर्यंत पोचू। कारण की 2 दिवस तर गणपती बाप्पाचा अजून हे व्हिडिओ आपले गणेश पुराण आता थोडंच राहिलेलं आहे। तर ते एवढं एक व्हिडिओ या 2 व्हिडिओ बनेल नाही, तर एकाच व्हिडिओत देऊन देईल संपूर्ण गणेश पुराणाचं इंट्रो। तर गणपती बाप्पाच्या आपण एवढ्या मंत्रांचं श्रवण केलं, गणेशाचं एवढं स्मरण केलं, हे खूप खूप भाग्यवान आहोत आपण। तर आपल्याला बाप्पांनी एवढी सेवा करण्याचं आपल्याला हे दिलं अवसर। तर म्हणजे खरोखर गणेशजी हे आपल्या आसपासच आहे, आपल्याला जाणवतो। 1 सप्टेंबर ज्या दिवशी माझा बड्डे होता, त्या दिवशी आमच्या मोहल्ल्यामध्ये आमच्या हातची आरती होती। खूप मोठा गणपती होता। तर आरती करता करता वरून अगोदर फूल खाली पडलं। तर सर्वांनी बघितलं ते की ह्या ताई पुराणं वाचतात, यांची खूप श्रद्धा आहे। तर गणपती बाप्पांनी प्रसाद दिला, ते झालं। परत दुसरा चमत्कार असा झाला माझ्याबरोबर की एवढ्या पब्लिक होती आरतीला आलेली, तर त्याच्यातून 2 वर्षाचा मुलगा, माझा बड्डे होता, तर मी मोतीचूरचे लड्डू घेऊन गेली होती बाप्पासाठी वाटायला, आणि म्हणजे लोकांसाठी पण, की आलेले तर सर्वांना प्रसाद म्हणू, बड्डे तर वाटून देऊ मोतीचूरचे लड्डू। ट्रे फुल भरून घेऊन गेली होती। त्याच्यातून त्या लड्डूसाठी 2 वर्षाचा मुलगा पंडालमधून आला आणि एक लाडू उचलला आरती करता करताच, आणि फक्त दात लावला आणि ठेवून दिला। सर्वांनी एवढ्या टाळ्या वाजल्या की बापरे, आत्तापर्यंत एवढ्या 8 दिवसात एवढं कधीच चमत्कार झाला नाही, कोणी प्रसादाला उष्ट केले नाही। पण आज ह्या ताई आरतीला आल्या तर फूल अगोदर पडलं, नंतर लाडू उष्टा करून मूषक वाहन, गणपतीचं वाहन आहे, तर मूषकाने तो लाडू खाल्ला असं। तर सर्वांना खूप आनंद झाला, मला पण खूप आनंद झाला की बाप्पा तुम्ही माझा प्रसाद सर्वांसमोर ग्रहण केला। हे खूप खूप धन्यवाद की मी जे गणेश पुराण श्रद्धा आणि मनाने तुमच्यापर्यंत पोचत आहे। या गणपतीसमोरच वाचते मी गणेश पुराण। तर तुम्ही माझं गणेश पुराण तुम्हाला आवडलं आणि सर्व काही इच्छा कामना सर्व भक्तांच्या तुम्ही पूर्ण करा, मी असे गणेशजीला प्रार्थना करते। तर तुम्ही मला 2 चमत्कार माझ्या बड्डेच्या दिवशी, आरतीच्या दिवशी दिले। 1 दिवस अगोदर मला गिफ्ट दिलं तुम्ही सिल्वर बटन आणून, तर मी खूप खूप तुमचे धन्यवाद आहे की तुम्ही मला एवढं गिफ्ट पण दिलं, आशीर्वाद बी दिला। तर असे हे पवित्र गणेश पुराण फक्त पाहिजे काय, श्रद्धा आणि विश्वास। श्रद्धा आणि विश्वास जर राहिला तर परमात्मा आपल्या जवळच आहे, सर्व काही कामं आपले लवकरच होतात। म्हणून फक्त विश्वास ठेवा देवावर आणि चांगले कर्म करत राहा। जे काही आपण मेहनत करतो तर त्याला आपली नशिबाची साथ जर राहिली तर आपले सर्व कार्य सिद्धी होतात। रस्त्यात जे काही काटे पडलेले आहेत, अडथळे दूर होतात, हे निश्चित आहे। पण केव्हा ह्या कथा आपण वारंवार श्रवण केल्याने रस्त्यातले काटे दूर होतात, सर्व पापांचा नाश होतो। तर अशा हे पवित्र गणेश पुराण होते। तर आता थोडेच राहिलेले, तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने गणेश भक्तीने शमीच्या पानाचा महिमा ऐकूया की गणेश भक्ताने फक्त एक शमीचं पान अर्पण केलं होतं। ते पुण्य शमीच्या पानाचं कसं त्यांनी गणेशाकडून मागितलं, ते शमीच्या पानाचा उपाय आपण काय काय करू शकता, शमीच्या पानाचं आपण पान अर्पण केलेलं, तर ते पुण्य आपण कोणासाठी काय कसे वापरू शकता, तर ते संपूर्ण आज या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकून घेऊया। श्री गणेशाय नमो नमः। फक्त आवाज थोडा डल येईल, कारण की 1 महिना झाला, तेव्हा 1 महिन्यापासून जेवणच जात नाही, तर एवढी कमजोरी आणि विकनेसपणा वाटतोय। पण तरी पण तुमच्यापर्यंत कथा
पोचवते आहे की बाप्पा मला शक्ती दे, फक्त तुमच्यापर्यंत एवढे व्हिडिओ पोचवण्याचे, आणि चांगली मला राहू दे, स्वस्त राहू दे, मस्त राहू दे, की मी फक्त तुमच्या गुणगान करू, कथा श्रवण करू, कथा पठन करू. तर शरीर स्वस्थ राहिलं आपलं तर म्हणजे संपूर्ण आपल्याला काहीतरी गणपती बाप्पांचा आशीर्वाद राहील असं वाटतं. तर शरीर संपत्ती सर्वात मोठी संपत्ती आहे, म्हणून शरीर संपत्ती अगोदर देवाजवळ मागावी, स्वस्थ राहावो, आरोग्य चांगलं प्राप्त करो, धनसंपदा चांगली राहो, अशी मी गणेशाला प्रार्थना करते की माझी तब्येत खूप चांगली राहो, आणि जो मला थकवा जाणवतोय, वारंवार जेवण वगैरे जात नाही आहे, तर चांगली स्वस्थ ठेव मला आणि तुमच्यापर्यंत कथा पोचू. श्री गणेशाय नमो नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणेश भक्तीचा महिमा, शमीच्या पानाचा महिमा. सनकाने व सनकनंदाने केलेल्या स्तुतीने गणेश अतिशय प्रसन्न झाले. त्या दोघांनी गणेशाला एक वर दिला. त्यांनी त्यांची स्तुती करून एक सुंदर मूर्ती तयार केली आणि तेथे एक मोठे मंदिर बांधले. त्या देवळात श्री गणेशाची सनकाने आणि सनकनंदाने एक मोठे देवालय तयार केले आणि गणेशाची स्थापना केली. त्या मंदिराजवळ एक कुंड तयार करून त्याला गणेश कुंड असे नाव दिले. कथा ऐकल्यानंतर व्यासांनी ब्रह्मदेवाला विचारले, गावातील लोकांच्या घरी मोदकट जेवायला न जाता फक्त शुक्ल ब्राह्मणाच्या घरीच जेवायला का गेला? त्याला एवढी धनसंपदा शुक्ल ब्राह्मणालाच का दिली? याचं उत्तर मला मिळेल का? ते ऐकून ब्रह्मदेव म्हणाले, याचं कारण खरं तर गणेशावरील भक्ती. पूर्वी व्याधाने गणेशाला एक शमीचे पान अर्पण केले होते. तेवढ्याने प्रसन्न होऊन गणेशाने त्या व्याधाला मुक्ती दिली. ती कशी आता ऐका. विदर्भात मंद नावाचे एक नावाजलेले नगर होते. त्या नगरात भक्ती नावाचा एक अत्यंत पापी व्याध राहत होता. त्याच्याकडील तलवार, बाण, भाला, सुरी वगैरे घेऊन हरणांनी शिकार करीत असे. त्या हरणांचे मांस विकून आपला उदरनिर्वाह करीत असे. एक दिवस त्या नगरात मोठा उत्सव होता. तेव्हा त्या व्याधाला वाटले की आज जास्त शिकार केली तर जास्त द्रव्य आपल्याला मिळेल. असा विचार करून तो आपली सर्व शस्त्रे घेऊन जंगलात गेला. तेथे त्याने बऱ्याच हरणांची शिकार केली आणि तेथून ती हरणी घेऊन गावाकडे येऊ लागला. तितक्यात एक राक्षसाला मांसाचा वास आला. तेव्हा तो राक्षस मांसाच्या वासाने व्याधाजवळ आला. राक्षसाला पाहून व्याध खूप घाबरला. त्याने आपल्या हातातील सर्व शस्त्रे टाकून दिली आणि जवळ असलेल्या शम्मीच्या झाडाजवळ चढून लपून बसला. हे पाहून त्याला खाण्यासाठी राक्षसही त्याच्या मागोमाग झाडावर चढला. मात्र त्याच्या वजनाने ते शम्मीचे झाड मोडले गेले. दोघांसह झाड खाली पडले. परंतु त्या झाडाखाली वामनाने स्थापन केलेले गणेशजी होते. त्या झाडाचे एक शम्मी पान गणेशावर पडले. त्यामुळे त्या दोघांची पापे नाहीशी झाली. त्यांना सुंदर रूप प्राप्त झाले. त्याच वेळी गणेशदूत खाली आले आणि त्या दोघांना घेऊन गणेश लोकी गेले. ब्रह्मदेवाला व्यासांनी विचारले, ब्रह्मदेवा, तो व्याध आणि ते राक्षस पूर्वजन्मात कोण होते? वामनाने गणेशाचे अनुष्ठान कशासाठी केले होते? गणेशाने त्यांना कोणता वर दिला? गणेश लोक वेगळे कसे आहेत आणि त्याला शम्मी का आवडते गणेशाला सर्वात जास्त? ब्रह्मदेव म्हणाले, फार फार पूर्वी भीम व्याध नावाचा एक मोठा राजा होता. तो ज्या देशाचा राजा झाला होता तेथील मूळ राजाला मूलबाळ काही नव्हते. म्हणून त्याने मरत्यावेळी आपल्या दुर्दश नावाच्या एका भाऊबंधाचा साम नावाच्या शत्रज मुलास आपल्या मागे राजाच्या मृत्यूनंतर सांबास गादीवर बसवले. पण साम दुर्दशाच्या शत्रज मुलगा होता. दुर्दशाचे पत्नीचे नाव होते प्रमदा. तिला मुले होत नव्हती. दुर्दशाने पुष्कळ उपाय करून पाहिले पण त्याच्या उपायाने यश आले नाही. काही दिवस गेले. प्रमदेचे एका धीवरावर प्रेम बसले. त्याच्यापासून तिला एक मुलगा झाला. त्याचे नाव साम. तो जारज आहे हे कोणालाही माहिती नव्हते. सांबाला प्रधानांनी बसवल्यावर सर्व राजचिन्हे व द्रव्यकोश त्याला प्रधानांनी अर्पण केली. राज्यप्राप्ती झाल्याबरोबर तो मदांध होऊन लोकांना छळू लागला. दारू पिऊन स्त्रियांना भोगण्यासाठी सतत उत्सुक राहू लागला. त्याने ब्राह्मणांना नगरातून हाकलून दिले. ध्वज व शत्रुजित प्रधान उपदेश करू लागले असता त्यांना तुरुंगात टाकून दृष्टबुद्धी नावाच्या एका मित्राला त्याने पंतप्रधान म्हणून नेमले. राज्यात सुंदर स्त्री दिसली की सांबाने तिच्यावर अत्याचार केलाच म्हणून समजला असे समजावे. जातो गोत वगैरे सर्व गुंडाळून ठेवले होते. तो कोणावरही अत्याचार करत होता. दुष्टबद्धू प्रधानही नावाप्रमाणे दृष्ट होता. त्यानेही राजाप्रमाणे
ब्रह्माने प्रजेचे अनेक प्रकारे छळ केला होता, त्यामुळे सारी प्रजा त्याच्या त्रासाला कंटाळली होती. दोघंही इतकी पापी होती की त्याचं नाव घेणं सुद्धा पातक वाटू लागले. एक दिवस ते दोघे रानात शिकारीला गेले. शिकार करून झाल्यावर ते दोघंही राजधानीला जायला निघाले. रस्त्यात त्यांना श्री गणेशाचे एक जुने झालेले मंदिर दिसले. त्यातली एक मूर्ती दशरथ राजाने पुत्रप्राप्तीसाठी स्थापना केली होती. तेव्हा वसिष्ठांनी त्या गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून तिला वरद गणपती असे नाव दिले, कारण राजा त्या ठिकाणी पुत्रप्राप्तीसाठी अनुष्ठान करत होता. ओम ओम वरद गणपतीयै नमः या मंत्राचा जर आपण जप केला तर पुत्रप्राप्ती होते असे सांगितले आणि अनुष्ठान करत असता गणेशाने वर देऊन त्याला पुत्रप्राप्तीचा मार्ग दाखवला होता. नंतर राजाला 4 पुत्र झाले. साम राजा व प्रधान हे दोघंही त्या देवाजवळ आल्यावर घोड्यांवरून उतरले आणि पत्री, फुले व फळे गोळा करून त्यांनी श्री गणेशाची मनोभावे पूजा केली व नमस्कार करून श्री गणेशाला प्रदक्षिणा घातली. साऱ्या आयुष्यात एवढेच पुण्य त्याच्याकडून घडले. राजधानीत आल्यावर त्यांनी परत प्रजेचा छळ करण्यास सुरुवात केली. असे करीत असता अनेक वर्ष निघून गेली. ते दोघंही मरण पावली. तेव्हा यमदूतांनी त्यांना नरक लोकात पाठवले. त्या ठिकाणी अनेक वर्ष कुंभीपाकादी नरकात काढल्यावर त्या दोघांना परत जमिनीवर फेकून दिले. तेथून त्यांनी अनेक योनीत जन्म घेतल्यावर या जन्मी ते व्याध व राक्षस झाले. पण साम राजा असताना त्या दोघांनी ज्या वरद गणेशाची पूजा केली होती त्या पुण्याईमुळे आज त्यांचा उद्धार झाला होता. पुढे ब्रह्मदेव सांगू लागले की मी कश्यपाला सृष्टी निर्माण करण्याची आज्ञा केली होती. त्यावेळी त्याने श्री गणेशाच्या कृपेने आपल्या 4 स्त्रियांपासून अनेक प्रकारची स्थावर जंगम सृष्टी निर्माण केली. त्या स्त्रियांमध्ये दिती व आदिती या श्रेष्ठ होत्या. एक दिवस साय संध्येची वेळ झाली असता दिती कश्यपाच्या समीप आली आणि कामातुर होऊन त्याच्याकडे भोग मागू लागली. परंतु सायंकाळ झाली असल्याने भोग देण्यास ही वेळ योग्य नाही व भोग दिल्यास संतती चांगली होणार नाही असे त्यांनी द्वितीयेला सांगितले. पण ती काही ऐकेना. ती भोगासाठी अतिशय व्याकुळ झाली होती. शेवटी नाईलाजाने कश्यपाने तिची इच्छा पूर्ण केली. नंतर द्वितीयेला 2 जुळे मुलगी झाली. त्यांची नावे हिरण्याक्ष व हिरण्यकश्यपू अशी होती. ती मोठी झाल्यावर त्यांनी पित्यापासून भगवान शंकराच्या मंत्राचा जप करीत त्यांची अनेक वर्ष आराधना केली. त्यामुळे शंकर प्रसन्न होऊन त्यांना वर देण्यासाठी त्यांच्या समोर आले. तेव्हा त्यांनी असा वर मागितला की मला कोणत्याही वेळी दिवसा किंवा रात्री पृथ्वीवर किंवा स्वर्गात कोणापासूनही मरण येऊ नये. शंकराने असा वर दिल्यावर ती प्रथम स्वर्गात आला. इंद्राला तेथून पळवून लावून ते स्वर्गाचे राजे झाले. हिरण्यकश्यपूला प्रल्हाद नावाचा एक मुलगा झाला. तो विष्णू भक्त होता. तो विष्णूची भक्ती करतो म्हणून त्याचा खूप छळ केला. तो छळ पाहून त्या दुष्टांचा नाश करण्यासाठी श्री विष्णूने नृसिंह रूप धारण करून संध्याकाळी दाराच्या उंबरट्यावर त्याला मांडीवर घेऊन त्याच्या पोटात आपली नखे खुपसून त्यांचा वध केला. हिरण्याक्षाचाही पूर्वीच वराह रूपाने त्यांनी वध केला होता. प्रल्हादाचा मुलगा विरोचनाने सूर्याची उपासना करून त्यास प्रसन्न करून घेतले. जोपर्यंत हा दिव्य मुकुट त्याच्या मस्तकावर आहे तोपर्यंत हा मुकुट तुझ्या डोक्यावर आहे तोपर्यंत तुला मृत्यू नाही असा वर दिला होता. नंतर त्याने सर्व त्रिभुवन आपल्या बळावर जिंकून घेतले. तेव्हा देवांना चिंता उत्पन्न झाली. श्री विष्णूने त्यांचे परिपत्य करण्यासाठी सुंदर मोहिनीचे रूप घेतले आणि विरोचनाला तिने मोहित केले. एक दिवस अभंग स्नान घालण्यासाठी निमित्ताने तिने त्याला स्नानास नेले. त्यावेळी त्याच्या डोक्यावर मुकुट नव्हता. मुकुटविरहित डोके पाहून तिने ते जोरात दाबले. त्याबरोबर त्याच्या डोक्यावरचे तुकडे तुकडे होऊन त्याचा अंत झाला. विरोचनाचा एक पुत्र होता तो म्हणजे राजा बळी होय. राजा बळी हा विष्णू भक्त होता. बळीराजाने एके दिवशी दैत्यगुरु शुक्राचार्यांना आपल्याकडे बोलावले. आचार्य आले. त्याचा आदर सत्कार करून बळी म्हणाला, हे गुरुदेव, इंद्र हा एकमेव स्वर्गाचे राज्य भोगतो. आमचा तो भाऊबंद असून आम्हाला मात्र त्यातील थोडेसेही राज्य देत नाही. याला काही उपाय करावा. तेव्हा दैत्य शुक्राचार्य हे दैत्यांचे गुरु शुक्राचार्य होते. तर दैत्यांचे गुरु शुक्राचार्य म्हणाले, राजा, तुझ्या पूर्वजांनी इंद्रपदाकरता खूप प्रयत्न केले होते पण त्यात ते अयशस्वी ठरले. राजा, जो कोणी 100 यज्ञ पूर्ण करेल त्याला इंद्रपद प्राप्त होतं. तेव्हा तू 100 यज्ञ करून सन्मानाने स्वर्गाचे अधिपती प्राप्त करून घे. या उपदेशप्रमाणे बळीने वसिष्ठ, भृगू आदी ऋषींना बोलावून यज्ञास प्रारंभ केला.
त्या ऋषींनी पूर्व दिशा साधून यज्ञकुंडे स्थापली. नंतर त्यांनी मातृकाची देवताची स्थापना केली. बळीने शुभ्र वस्त्र घालून आपल्या पत्नीसह यज्ञाची दीक्षा घेतली. ब्राह्मणांनी पूर्वंग झाल्यावर वेद आणि सूत्राच्या वाक्याच्या अनुरोधाने पशूंचे अवलंबन करून प्रत्येक देवतेला त्या त्या देवताच्या मंत्राने आहुती समर्पित केली. नंतर वशिष्ठादी महर्षींनी अग्नीमध्ये वसुंधरा ओतून यज्ञ सांगता केली. बळीला त्यांच्या पत्नीसह रथात बसून विनादात अवभूत स्थानाला नेला. त्यावेळी ब्राह्मणांनी वेदघोष चालू केला. नंतर स्नान उरकून बळीने ब्राह्मणांना महावस्त्रांदी सुवर्णदान देऊन तृप्त केले. असे 99 यज्ञ बळीने उचित रीतीने पार पाडल्यावर स्वर्गात इंद्राला आपल्या पदाची धास्ती वाटू लागली. हतबल होऊन त्याने भगवान विष्णूचे स्मरण करून त्याला आपल्या संकटाविषयी सांगितले. विष्णूने त्याला अभयपद दिले व स्वयं आदितीच्या पोटात गर्भरूपाने जाऊन राहिला. 10 महिने पूर्ण होताच आदितीला पुत्ररत्न झाले. मग आपले स्वरूप प्रकट करून श्री विष्णूचे कश्यप आदितीला दर्शन दिले आणि कश्यपाला म्हणाला, पूर्वी तू तपश्चर्या करून माझा जन्म तुझ्या पोटी व्हावा असा माझ्याकडून वर प्राप्त करून घेतला होतास. त्याप्रमाणे भूभार कमी करण्यासाठी, पृथ्वीचा भार कमी करण्यासाठी मी तुझ्या पत्नीच्या पोटी जन्म घेतला आहे असे सांगितले. एवढे बोलून बालभावनेने विष्णू रडायला लागले आणि सुरुवात केली. तेव्हा कश्यपाने त्याचे नाव वामन असे ठेवले. कश्यपाच्या पोटी वामन अवतार आला. पुढे त्यांचे व्रतबंधादी सर्व संस्कार केले. वामनाला कश्यपाने 4 वेदांचे शिक्षण दिले. एक दिवस त्याने कश्यपाला विचारले, तात इंद्राचे संकट नाहीसे कशाने होईल ते मला सांगा. त्यावर कश्यप म्हणाला, मी तुला सिद्धिप्रदायक श्री गणेशाच्या षडाक्षर मंत्राचा उपदेश करतो. त्या मंत्र जपाने तपाचन कर. तुला गजानन प्रसन्न होईल आणि तुझ्या सर्व इच्छा सफल होतील. जो कोणी हे गणेश पुराण ऐकेल, श्रवण करेल, कोणाला सांगेल, त्याच्या सर्व इच्छा सफल होतील असा मंत्र उपदेश केला. आणि नंतर मंत्र उपदेश घेऊन झाल्यावर वामन विदर्भ देशात निघून गेला. त्याला एक सुंदर मनमोहक ठिकाण दिसले आणि निवडले. त्या ठिकाणी जाऊन पद्यासन घालून तो तपश्चर्याला बसला. 1 वर्षपर्यंत निराहार राहून षडाक्षर मंत्राचा जप करीत तपश्चर्या केले. श्री गणेश प्रसन्न झाले. त्याला इच्छित वरही दिला. त्या ठिकाणी त्याने अत्यंत सुंदर देऊळ बांधले आणि त्यामध्ये त्याने काश्मीरी पाषाणातील श्री गणेशाची मूर्ती स्थापन केली. त्यानंतर तो आपल्या घरी परतला. पिता कश्यपाने त्याला बळीच्या यज्ञ समारंभात जावयास सांगितले. त्याप्रमाणे वामन यज्ञ मंडपात आला. वामनाची कटीसूत्र, मेखला, कृष्णांजल, दंडकमंडलू धारण केलेली ती बटू मूर्ती पाहून तेथील लोकांना अत्यंत कौतुक वाटले. बळीने त्याला सामोरे जाऊन उच्च आसनावर आणून बसवले. त्यांची मनोभावे पूजा केली. नंतर त्याला आगमनाचे कारण विचारले. तेव्हा तो बटूरूपी वामन बळीला म्हणाला, हे राजन, मी अनाथ आहे. मला माझे आई वडील आठवत नाही. मला राहायला जागा नाही, म्हणून तुझ्याकडे मी जागा मागायला आलो आहे असे वामनाने सांगितले. तरी केवळ मला 3 पावले तू जमीन दे. त्याची ती मागणी ऐकून राजा अचंबित झाला, पण त्याने तात्काळ भूमिदानाची सिद्धता केली. तेव्हा गुरु दैत्य शुक्राचार्य, हे दैत्य शुक्राचार्य दैत्यांचे गुरु राजा बळीला म्हणाला, हे राजा, तू या बटूला ओळख. तू काही याला भूमिदान देऊ नको. हा साधा सुद्धा ब्राह्मण नाही. हा कोणी देव तुला 3 पावलं धरती मागायला आलेला आहे. तर तू याला 3 पावले धरती देऊ नको, 3 पावले जमीन देऊ नको असे राजा बळीला दैत्य शुक्राचार्याने खूप रोखण्याचा प्रयत्न केला. शुक्राचार्याचे हे बोलणे ऐकूनही बळीने आपला निर्णय बदलला नाही. त्याने उदकाच्या झारी घेऊन वामनाला भूमिदान देण्याचा संकल्प सुरुवात केली. पण ते पाहून पहिले अगोदर कमंडलू राहायची, कमंडलूमधून पाणी बाहेर यायचं. तर वामनाने 3 पाऊल धरती मागितली. तर राजा बळीने हातात पाणी घ्यायला संकल्प घेण्यासाठी जे झारी घेतली, त्या झारीमध्ये शुक्राचार्य जाऊन लपून बसले. कारण की हातामध्ये पाणी येणार ना, संकल्प पूर्ण होईना, याच्यासाठी झारीच्या मुखातून पाणी बाहेर येणार नाही. मग त्याने दर्भाची एक काडी घेतली. राजा बळीने एक दर्भाची काडी घेतली आणि झारीच्या मुखात जोराने खोपसली. तर दैत्य शुक्राचार्याचा डोळा एक फुटला. तात्काळ शुक्राचार्य बाहेर आले आणि झारीतून वामनाच्या हातावर उदक सोडून बळीने आपले दान संकल्प पूर्ण केला. उदक हाताबरोबर पडल्याबरोबर वामनाने एका पावलात पृथ्वी घेतली, दुसऱ्या पावलात सर्व ब्रह्मांड वापले आणि तिसरे पाऊल कुठे ठेवायचे असे राजा बळीला प्रश्न पडला. तेव्हा राजा बळीने मस्तक नम्रपणे पुढे केले आणि सांगितले, हे बटू, तू तुझे
कार्य पूर्ण कर आणि 3 पावले धरती पाहिजे आहे तर एकामध्ये पृथ्वी, दुसऱ्यामध्ये सर्व ब्रह्मांड घेतले तर तिसरा पाऊल तू माझ्या डोक्यावर ठेव. हे देवादी देवा, आपण माझ्या मस्तकावर तिसरे पाऊल ठेवून दान पूर्ण केल्याचे संकल्प समाधान करून घ्याव्या असे सांगितले आणि संकल्प पूर्ण करून घ्या. तेव्हा वामनाने त्या महाविष्णू भक्त बळीच्या मस्तकावर आपला एक पाय टाकला आणि बळी तसाच खाली पाताळात दडपले. त्याच पाताळाचे राज्य देऊन मी एक सदैव तुझ्या सानिध्यात राहील असा वर सुद्धा मागितला. ब्रह्मदेव म्हणतात, मी जी गोष्ट सांगणार आहे ती स्वतः श्री गणेशाने प्रियवताला सांगितली होती. एक दिवस विचारले तेव्हा भगवान शिव म्हणाले, पूर्वी प्रियवत नावाचा राजा होऊन गेला. तो धर्मात्मा होता. त्याच्या 2 स्त्रिया होत्या. त्यातल्या एकीचे नाव होते कीर्ती व दुसरीचे नाव होते प्रभा. प्रभेवर राजा जास्त प्रेम करत होता म्हणून तो नेहमी तिच्याबरोबर क्रीडा करीत असे. काही दिवसांनी प्रभा राणी गरोदर राहिली. तिला सुंदर असा मुलगा झाला. राजाने सर्व संस्कार करून त्याचे नाव पद्मनाभ असे ठेवले. पुढे त्याचा मुलगा मोठा झाला. पांचाल देशाच्या राजकन्येशी मोठ्या थाटाने लग्न करून दिले. प्रियवताची मोठी भार्या कीर्ती एके दिवशी राजाचे पाय तेलाने चोळण्यासाठी गेली. संवत मत्सरीने तिने कीर्तीला जोरात लाथ मारली आणि तेथून हाकलून दिले. कीर्तीला तो अपमान सहन झाला नाही. विष पिऊन मरण पत्करावे असे तिला वाटले. तेवढ्यात तेथे देवत नावाचे एक पुरोहित आला. त्यांनी राणीची अवस्था पाहून वाईट वाटले. त्यांनी तिला गणेश उपासनेचा मार्ग सांगितला. त्याचा तो उपदेश ऐकून तिने मंदार वृक्षाच्या खोडावर एक सुंदरशी गणेशाची मूर्ती कोरली आणि तिच्या समोर बसून तिने गणेशाची स्तुती करून पूजा केली आणि गणेशाच्या उपासनेला सुरुवात केली. कीर्ती राणी भक्तीने, प्रेम भावनेने आणि निष्ठाने पूजा अर्चना करीत होती. ज्येष्ठ महिन्यात एक दिवस तिची दासी पूजेसाठी दुर्वा आणायला गेली, परंतु दुर्वा मिळाल्याच नाही. म्हणून त्यांनी शम्मीची पाने आणून राणीला दिली. तेव्हा कीर्ती राणीने पण केला की जोपर्यंत दुर्वा मिळणार नाही तोपर्यंत भोजन करायचे नाही. तिने दासीने आणलेली शम्मीची पाने गणेशाला वाहिली. गणेशाने रात्री स्वप्नात दृष्टांत दिला. आज दृष्टांत झाला आहे असे सांगितले. दृष्टांत दिला व तू शम्मीच्या पानांनी माझी पूजा केलीस. मी तुझ्यावर खूप संतुष्ट झालो आहे. तुझा पती यानंतर तुझ्यावरच खूप प्रेम करेल. जिचा पती बायकोवर प्रेम करत नाही तिने जर गणेशजीला शम्मीची पाने अर्पण केली आणि सांगितले की माझा पती माझ्यावर खूप प्रेम करो तर तिची इच्छा ही खूप लवकरात लवकर पूर्ण होईल आणि दररोज पण गणेशजींना शम्मीचे पान अर्पण करून आपला पती आपल्यावरच प्रेम करावा असे जर मागितले तर आपला पती आपल्यावर खूप प्रेम करतो याच्यामध्ये सांगितले आहे गणेश पुराणामध्ये. तर तिने शम्मीची पानं गणेशजीला अर्पण केली आणि त्याच्याने गणेशजी प्रसन्न झाले आणि सांगितले की तुझा पती आता तुझ्यावरच प्रेम करेल, तर नंतर तुझ्यावर खूप प्रेम करत राहील आणि तुला माझी भक्ती करणारा सुंदरसा पुत्र सुद्धा प्राप्त होईल. त्याचे नाव श्रीप्रसादन असे राहील. विष प्रयोगाने 4थ्या वर्षीच तो गतप्राण होईल. तुझा मुलगा जो विष पिऊन 4थ्या वर्षी जो मुलगा होईल पण तो 4थ्या वर्षीच तो विष पिऊन गतप्राण होईल तेव्हा गुत्समत ऋषी आपल्या तपसामर्थ्याने त्याला पुन्हा जिवंत करून देतील. त्याची पुढील जीवन सुखाचे राहील. मग प्रभा राणीला थोड्याच दिवसात महारोगाची लागण झाली. राजा जो पहिल्या राणीवर प्रेम करत होता प्रभावर तर तिला आता महारोग झाला. अचानक तिला महारोग झाला. त्यामुळे राजाला प्रभा राणी आता आवडत नव्हती. तो आता दुसरी राणी जिला लाथ मारून बाहेर काढून दिले होते तेल घेऊन पाय चोळायला गेली तर राजाने तिला लाथ मारून बाहेर हाकलून दिले. त्या कीर्ती राणीने खूप असं अपमानपद वाटले पण तिला एक ब्राह्मण भेटले. त्यांनी गणेशाची आराधना करायला सांगितली. गणेशाच्या आराधनेमध्ये त्यांना शम्मीचे पान त्यांनी गणेशाला अर्पण केले. गणेशजी तिच्यावर प्रसन्न झाले की आता तुझ्यावर तुझा पती खूप प्रेम करेल. तर तिचा पती आता तिच्याजवळ आकर्षित झाला आणि पहिल्या राणीला विसरून गेला. तिला महारोगाची लागण लागल्यामुळे राजाला आता पहिली राणी आवडेशी नासी झाली. दुसऱ्या राणीकडे तो आकर्षित झाला आणि तिच्यावर प्रेम करू लागला. काही दिवसानंतर कीर्ती राणीला आता दुसऱ्या राणीला मुलगा झाला. गणेशाने सांगितल्याप्रमाणे त्याचे नाव गणेशाने सांगितले होते की तुला मुलगा होईल पण तू श्रीप्रसादन त्याचे नाव ठेव. तर राणीने त्याचे नाव श्रीप्रसादनच ठेवले. कीर्तीला पुत्र झाल्याने आता पहिल्या राणीला खूप जलस्फील होऊ लागली. मत्सर होऊ लागला की हिला मुलगा कसा काय झाला, माझ्याकडे राजा बघत पण नाही. तर तिला आता खूप म्हणजे जलस लागत होती दुसऱ्या राणीबद्दल. तर कीर्तीला पुत्र झाल्याने प्रभादेवीला खूप मत्सर आणि जलस्फील होऊ लागली. कीर्तीच्या मुलाचा राज्य अभिषेक होणार या कल्पनेने प्रभा राणी अजून जास्त दुःखी होऊन गेली. श्रीप्रसादन 4 वर्षाचा झाला तेव्हा जी पहिली राणी होती प्रभा राणी तिने दही भातात विष कालवून दिले आणि तो भात खाल्ल्यावर त्याच्या शरीरात विष भिनभिनले गेले. गडाबडा लोळू लागला आणि त्या गतप्राण झाला. सर्व वैद्यांना बोलवले
बोलवले पण काही उपयोग झाला नाही. शेवटी त्या मुलाचा अंत झाला, तो मरून गेला. पहिल्या राणीने दुसऱ्या राणीच्या मुलाला दही पातामध्ये विष घालून दिले, कारण की राजा आता दुसऱ्या राणीवरच प्रेम करत होता, पहिल्या राणीकडे बघत नव्हता. तिला कुष्ठरोग झाला, तर महारोगाची लागण झाली, तर तिला खूप काहीतरी जलस्पिल झाल्यामुळे आपल्या सवतीच्या मुलाला, दुसऱ्या राणीच्या मुलाला तिने दही भातात विष घालून खाऊ घालून त्याचा अंत करून दिला. तो मुलगा मरून गेला. पुत्र अंत झाला त्या पुत्राचा. तो पुत्र गेला हे पाहून कीर्ती राणीला अत्यंत दुःख झाले. आपल्या मुलाला हातावर घेऊन ती गावाबाहेर आली. ती राणी आता आपल्या मेलेल्या मुलाला तिने हातावर घेतला आणि ती जिथे तिने शम्मीचे पान ज्या गणेशाला वाहिलेले होते, तर तो मेलेला मुलगा ती हातावर घेऊन त्या गणेशाजवळ आली गावाबाहेर आणि आपल्या मुलाचे प्रेत मांडीवर ठेवून शोक करू लागली आणि गणेशाला प्रार्थना करू लागली. त्या वाटेने गुत्समत ऋषी चालले होते. त्यांनी तिला पाहिले. त्यांना तिची दया आली. ते म्हणाले, तुला तुझा मुलगा पूर्वीसारखा जर जिवंत असेल तर मी तुला जो उपाय सांगतो तो कर. त्यावर राणी म्हणाली, महाराज तुम्ही जो उपाय सांगाल माझा मुलगा जिवंत होईल त्याच्यासाठी मी तो उपाय करायला तयार आहे. यावर गुत्समत ऋषी म्हणाले, राणी मागे तू गणेशाला शम्मीची पाने अर्पण केली होतीस बघ, तुला दुर्वा मिळाल्या नाही, तर तू दुर्वा मिळाल्या नाही तर शम्मीचे पानं पूजून तू गणेशाची पूजा केली होती, त्यामुळे तुला जे पुण्य मिळाले आहे ना, तर ते पुण्य तू तुझ्या पुत्राला दे. गणेशाकडून तुझा शम्मीच्या पानाचं पुण्य मागून घे, म्हणजे तुझा मुलगा तो परत जिवंत होईल. यावर राणीला खूप आनंद झाला. तिने तत्काळ पुण्य संकल्प घेतला, हातात पाणी घेतले, गणेशाची आराधना केली. गणेशाला सांगितले की गणपती बाप्पा मी तुला शम्मीचे पान अर्पण केलेले होते, तर तू माझे पुण्य परत दे आणि माझ्या मुलाला जिवंत कर. एवढे शम्मीचे महान पुण्य व्रत आहे. एक शम्मीचे पान जर आपण गणेशजीला अर्पण केले तर सर्व इच्छा कामना पूर्ण होतात. जेव्हा जेव्हा तुम्ही शम्मीचे पान गणेशजीला अर्पण करणार, ऐन संकटावेळी, कोणतेही संकट छोटे असो मोठे असो, लग्न जुळत नाहीये, आपला पती आपल्यावर प्रेम करत नाही, मुलांची तब्येत खराब झाली आहे, काहीही झालं असेल तर शम्मीचं पान अर्पण करून संकल्प घ्यावा, हातात पाणी घ्यावा आणि सांगायचे गणपती बाप्पाला की माझं हे कार्य पूर्ण कर. म्हणजे गणपती बाप्पा तुमच्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करून तुम्हाला तुमच्या शम्मीच्या पानाचं पुण्य वापस करून देतील. तर तो पुण्य संकल्प सोडून शम्मी पूजनाचे पुण्य श्री प्रसादानास दिले. कीर्तिराणीने बी मात्र झोपेतून जागे व्हावे त्याप्रमाणे तो डोळे चोळत उठला. तो लहान मुलगा आपल्या मुलाला जिवंत झालेले पाहून खूप आनंद झाला राणीला. तिने त्या ऋषीचे पाय धरले, गुत्समत ऋषीचे, आणि म्हटले, त्या शम्मीचे काय एवढे महात्मा आहे ते मला सांगाल का, अशी विनंती केली. तेव्हा गुत्समत ऋषी तिला म्हणाले, तू ज्या शम्मीचे नुसते नाव घेतले तरी अनेक पापांचा नाश होतो आणि एक शम्मीचे पान गणेशजीला अर्पण केले तर 7 जन्माचे पातक नाश्य होतात आणि आपले पित्तर सुद्धा नरकात गेलेले असतील तर ते सुद्धा वापस होतात, कारण शम्मीचे पानाच्या महिमा अगाध आहे. शम्मी शम्मी बोलल्याने, शम्मी नुसते दर्शन केल्याने पापांचे नाश होते. तर त्याविषयी नारद व इंद्र यांचे जे काही बोलणे झाले होते शम्मीच्या पानाविषयी, तर इंद्राचे आणि नारदाचे बोलणे मी तुला सांगतो. नारद मुनी इंद्रलोकात गेले. ते इंद्राला म्हणाले, वितिहोत्र नगरीत एक वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण राहत होता. औरस त्याचे नाव, त्याच्या पत्नीचे नाव सुमेधा. ती सुयज्ञ पतिव्रता होती. त्या उभयतांना एक मुलगी झाली. त्यांनी तिचे नाव ठेवले शम्मिका. त्यांना एकुलती एक कन्या होती. त्यांचे नाव, त्या मुलीचे नाव शम्मिका होती. तर एक कन्या असल्याने माता पित्यांची खूप लाडकी आणि आवडती होती. दोघंही तिचे आई वडील खूप लाड पुरवीत असे. ती 7 वर्षाची झाली. तिच्यासाठी वर 7 वर्षाची झालेली होती. अगोदर 7-7 वर्षे, 5-5 वर्षे, 10 वर्ष, 12 वर्षातच लग्न व्हायचे. तर आता आई वडिलांनी विचार केला की आपली मुलगी 7 वर्षाची झाली, आता तिचं लग्न करून द्यावे, तिच्यासाठी वर शोधावा. धौम्य ऋषीचा मुलगा मंदार शौनिक ऋषींकडे विद्या अभ्यास करता गेला होता. तो अत्यंत तेजपुंज होता, सुंदर होता, विद्वान होता. औरस ऋषींनी आपली कन्या त्या धौम्य ऋषीच्या मुलाला देण्याचा विचार केला. मंदार आपल्या पत्नीबरोबर आश्रमात राहू लागला. एक दिवस भुषंडी ऋषी आश्रमात आले. भुषंडी ऋषी सांगितले होते तुम्हाला, भुषंडी ऋषीचा महिमा मीने अरण्यामध्ये भुषंडी ऋषी ने दोघी भुवयांमधून गणपती निघालेले होते. तर मी तुम्हाला ही भुषंडी ऋषीचे महिमा सांगितला मागच्या व्हिडिओमध्ये. साक्षात गणेशजीचे अवतार होते ते. तर भुषंडी ऋषी आश्रमात आले. त्यांच्या रूपाला मंदार आणि त्यांची पत्नी हसली. भुषंडी ऋषी त्यांच्या दोघी भुवयांमधून सोड निघालेली होती. 12 वर्ष तपश्चर्या केली होती भुषंडी ऋषींनी. त्या भुषंडी ऋषी हा धीवर चोर होता. त्याला अरण्यामध्ये गुत्समत ऋषींनी सांगितले होते, मृदुंगल ऋषींनी,
की तू इथं श्री गणेशाय नामाचा मंत्राचा जप कर. तर त्याने 12 वर्ष रात्रंदिवस जप केला. त्याच्या अंगाला वारूळ आलेले होते. तर एक दिवशी परत तो जप दिलेला होता आणि तो परत ते ऋषी परत त्या अरण्यात धीवराला त्या चोराला बघायला आले. तर तिथून गजानन या मंत्राचा जप सुरू होता. तर त्यांनी त्यांच्या कमंडलूचे पाणी त्या वारुळावर टाकले. तर तो चोर, तो धीवर गणेशाचे मंत्राचा जप करत बसला होता. तर दोघे भुवयांमधून सोंड निघाली, म्हणून त्याला भुशंडी असे नाव प्राप्त झाले होते. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं, मागे जाऊ तुम्हाला आठवलं असेल भुशंडी ऋषी मी जसेच सांगितले की दोघे भुवयांमधून गजाननाचे स्वरूप साक्षात विराजमान झालेले स्वरूप प्रकट झाले आहे. तर आता शम्मिका आणि मंदार हे दोघं जणांना दोघे भुवयांमधून सोंड निर्माण झाली. तर दोघांना हसू आले. तर भुशंडी ऋषीच्या रूपाला बघून दोघं जण हसले. ऋषी आश्रमात आले. त्यांच्या रूपाला बघून मंदार आणि त्याची पत्नी हसली. त्यामुळे त्या ऋषींना राग आला. तुम्ही मला हसला, याचे फळ तुम्हाला अवश्य मिळेल. तुम्हाला वृक्ष योनी प्राप्त होईल, पण तुम्हाला पक्षी देखील शिवणार नाहीत. आणि शाप देऊन भुशंडी ऋषी निघून गेले आणि दोघंही वृक्ष झाले. मंदारचा मंदार वृक्ष झाला आणि शम्मिकाचे झाड झाले. त्या झाडाला खूप काटे असल्यामुळे झाडावर एक सुद्धा पक्षी बसत नाही. शम्मीच्या वृक्षावर सुद्धा एक पक्षी बसत नाही आणि मंदारच्या वृक्षावर पण एक पक्षी बसत नाही. या गोष्टीला 1 महिना होऊन गेला. शौनिक ऋषी मंदार येईना म्हणून काळजीत पडले की शोध घेण्यासाठी औरस ब्राह्मणाकडे गेले. पण तेथेही ते दोघं नव्हते. दोघांचा पुष्कळ शोध घेतला पण दोघंही त्यांना कुठे सापडले नाही. कंटाळून शेवटी शौनिकाने अंतर्ज्ञानाने ते जाणले. तेव्हा मंदार व सुमेधा वृक्ष झाल्याचे दिसले. हे सर्व भुशंडी ऋषीच्या शापामुळे झाले आहे समजल्यावर शौनिक आणि औरस यांनी 12 वर्ष गणेशाची षडाक्षर मंत्राने उपासना केली. शौनिक व औरसाच्या तपश्चर्येने गणेश आता प्रसन्न झाला. दशभुजाधारी तेजपुंज रूपाने दर्शन दिले. स्तोत्र रचना गायन करून त्यांना गणेश स्तुती करून तेव्हा श्री गणेश त्यांना म्हणाले, तुमची काय इच्छा आहे ती सांगा. त्या दोघांनी केलेल्या स्तोत्राला कुजन्म नाशन असे नाव दिले. त्यांचे जो कोणी हे स्तोत्र शम्मी आणि मंदारचे जो कोणी हे कथा ऐकेल त्याला खूप काही धन संपदा मोठे वैभव विपुल मिळेल असे स्वतः गणेशाने सांगितले. आणि या स्तोत्राला कुजन्म नाशन असे नाव सुद्धा दिले. जो हे रोज पठण करेल त्याला विपुल मोठे वैभव मिळेल असा वर दिला. शौनिक ऋषींनी व औरसाने मंदार शम्मिकाची सर्व हकीकत सांगितली. त्यांना पूर्व अवस्थेत आणावे असा वर मागितला. तेव्हा श्री गणेश म्हणाले, माझा परमभक्त भुशंडीचा शाप वृथा जाणार नाही, कारण भुशंडी ऋषी हे देवाला सुद्धा योग्य आहे. इंद्र चंद्र कुबेर सर्वजण त्याला नमून राहतील असे मृदुंगल ऋषींनी सांगितले होते. पण मी आजपासून मंदार वृक्षाच्या मुळाशी वास करेल आणि हा वृक्ष साऱ्या त्रिभुवनात पूज्य राहील. जो कोणी मंदार वृक्षाखाली गणेशाची मूर्तीची स्थापना करून शम्मीपत्र दुर्वा माझी पूजा अर्पण करेल त्याच्या सर्व इच्छा कामना मी पूर्ण करेल असे म्हणून सांगितले. श्री गणेशाने वर दिला व मंदार वृक्षाखाली त्यांनी वास्तव्य केले. तेव्हापासून गणेशाला शम्मी आवडू लागली आणि शम्मीचे पान खूप आवडू लागले. सह्याद्री पर्वतावर महाबळेश्वर या ठिकाणी भगवान शंकर वास्तव्याला होते. तेव्हा ब्रह्मदेव आपल्या दोन्ही स्त्रियांना घेऊन तेथे आले. शंकराला नमस्कार करून आपल्या येण्याचे कारण भगवान शंकरांना सांगितले. तेव्हा सावित्री घरकाम करत असल्याचे एक फक्त गायत्रीला शेजारी बसून त्यांनी यज्ञास सुरुवात केली. तेवढ्यात सावित्री तेथे आली. ब्रह्मदेवाने आपल्याशिवाय यज्ञाला सुरुवात केली हे पाहून ती रागवली. मला न घेता तुम्ही यज्ञारंभ केलात, तुमचा यज्ञ कधीच सिद्धीत जाणार नाही व तुम्ही जड व्हाल असा सर्व श्राप दिला. त्या देवांना तिने दिला. हे ऐकून सर्वजण घाबरले म्हणाले, देवी जड म्हणजे अचेतन किंवा मूर्ख. आम्ही तसे न होता ड आणि ल वर्णाचे ऐक्य म्हणजे जल होतो. तेव्हा सावित्रीने ठीक आहे असे म्हटले. सर्व देव तात्काळ नद्यांच्या रूपात दिसू लागले. ते पाहून इंद्रायणी, पार्वती, छाया, लक्ष्मी इत्यादी देवस्त्रिया ब्रह्मदेवास म्हणाल्या, सावित्रीचा मान न करता तुम्ही यज्ञारंभ का केला? तुम्ही गणेश पूजनही केले नाही, म्हणून आमच्या पतीचे जलरूप झाले आहे. आता या संकटातून तुम्ही आम्हाला मुक्त करा. हे ऐकून ब्रह्मदेव म्हणाले, घाबरू नका, आपण सर्वांच्या कल्याणाकरता मी श्री गणेशाची उपासना करतो. त्यानंतर ब्रह्मदेव देवश्रियासह कर्नाटक देशात आले. तेथे एका ठिकाणी प्रभू रामचंद्राने मंदार वृक्षाखाली वक्रतुंड या नावाने श्री गणेशाची स्थापना केली होती. त्या ठिकाणी सर्व देवश्रियांनी श्री गणेशाची अनेक वर्ष उपासना केली व शेवटी शमीपत्राने गणेशाची पूजा केली. तेव्हा श्री गणेश प्रसन्न झाला. तेव्हा सर्वांना अतिशय आनंद झाला.
गुत्समत ऋषी कीर्तीला पुढे सांगू लागले. श्री गणेश देव स्त्रियांना प्रसन्न झाल्यावर म्हणाला, सावित्रीने देवांना दिलेला शाप व्यर्थ जाणार नाही. यातून एकच मार्ग आहे. देवांनी अंशतत्वाने नदीरूप राहावे. श्री गणेशाच्या शब्द उपचार बरोबर अंशरूप धारण करून सर्व देव प्रकट झाले. ते गणेशाला म्हणाले, आम्ही तुझे पूजन न करता तसेच देवी सावित्रीचा योग्य मान न राखता यज्ञाला सुरुवात केली. त्या अपराधाबद्दल आम्हाला क्षमा करा. असे बोलून सर्व देवांनी गणेशाची शमीपत्राने पूजा केली. गजानन अंतर्धान पावल्यावर त्या ठिकाणी देवांनी श्री गणेशाची मूर्तीची स्थापना केली. तिला हे रंब असे नाव देण्यात आले. हे रंबाय नमः या मंत्राचा सुद्धा जप करावा सकाळ संध्याकाळ 108 वेळा. हे रंब हे नाव गणेशजीला खूप आवडते असे गणेश पुराणात सांगितले आहे. नंतर ब्रह्मदेवाने त्या स्थळी 12 वर्ष तप केले. इच्छित यज्ञ करून श्री गणेशाला प्रसन्न करून घेतले. गुत्समत ऋषी तेथे कीर्तीस पुढे म्हणाले, जो कोणी हे शम्मी महात्मे फक्त भक्तिभावाने फक्त श्रवण सुद्धा करेल तरी त्याचे सर्व संकटे दूर करतील आणि त्यांच्यावर भगवान श्री गणेश खूप लवकर प्रसन्न होऊन सर्व इच्छा पूर्ण करतील. तर अशा या शम्मीच्या पानाचा महिमा होता जो मी तुम्हाला सांगितला. तर असा या शम्मी पानाचा महिमा होता तर मी तो तुम्हाला सांगितला. मग गुत्समत सांगतात की गणपतीने दुरासदाला नष्ट केल्यावर सर्व देवांनी त्यांची स्तुती केली. देवा 4 वर्ण 4 योनीमध्ये उत्पन्न झालेले जीव तुझ्या आश्रयाने राहतात. नित्यकर्मामध्ये तुझे ध्यान करतात आणि ते तुझा शोध करीत असतात. ढुंडी या धातूचा अर्थ शोध करणे असा आहे. राज या शब्दाने युक्त अशा ढुंडी या शब्दाने तुझी प्रसिद्धी हो. तुला लोक ढुंडीराज असे म्हणतील. तुझ्या पूजनाने धर्म अर्थ काम व मोक्षचारी पुरुषार्थ प्राप्त होतील. अशी त्या गजाननाची स्तुती प्रार्थना करून मंदार पुष्प व शमीपत्रांनी त्यांची पूजा केली. आमच्या पूजेचे ग्रहण करून आपल्या 56 विभूतीसह गजाननाने वाराणसीमध्ये वास्तव्य केले. तर असे हे शम्मीच्या पानाचे महत्त्व होते. तर मी ते तुम्हाला सांगितले. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त जणांना शेअर करा. शालिनी भक्तिसागर कथा या चॅनलला बी मंत्र उपाय चालू असतात. तर शालिनी भक्तिसागर कथा हे माझं 2nd चॅनल आहे. तर त्या चॅनलला बी भेट द्यावी. जय श्री गणेशा. आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. जशा कमेंट्स करतात तशा असं वाटतं मला की वाचलं नाही जाणार, पण भगवान मी ज्या वेळेस वाचते असं वाटतं की बरं नाही वाटत आहे, बरं नाही वाटत आहे. वाचायला राहते ते तेव्हा खूप शक्ती भरून देतात. तर धन्यवाद. थँक्स. गणपती बाप्पा मला अशी शक्ती देव की खूप चांगल्या प्रकारे वाचू आणि तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचू. फक्त तुम्ही कमेंट्स करत राहा काहीतरी. जय श्री गणेशा करा, हर हर महादेव करा, जय श्री महाकाल करा, म्हणजे आपला व्हिडिओ सर्वात जास्त वरती जाईल. जय श्री गणेशा, जय श्री महाकाल. लाईक शेअर सबस्क्राईब.